उपराजधानीत गुन्हेगारी घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. खून, मारामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशातच गुरुवारी सकाळी आधार नगरीजवळील मैदानात एका युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत युवकाचे नाव आकाश कृष्णा बर्डे, वय 28 वर्ष, राहणार पंचशील नगर असे असल्याचे नंतर स्पष्ट झाले. अज्ञात आरोपींनी आकाशची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते, तर मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मात्र सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती. यानंतर ठाणेदार गोकुल महाजन यांनी एक वेगळी शक्कल लढवत मृताचे फोटो सोशल मीडियावर आणि स्थानिक कंत्राटदारांच्या ग्रुपवर व्हायरल केलेत. पोलिसांची ही युक्ती यशस्वी ठरली आणि दुपारच्या सुमारास आकाश बर्डे याची पत्नी पल्लवी पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने मृतदेहाची ओळख पटवली. आकाश हा बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी जुन्या वादातून किंवा वैयक्तिक कारणातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. उपराजधानीत सातत्याने घडणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.